झरी ग्रामपंचायतच्या अमृत महोत्सवी वर्षात नूतन कार्यालय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन। परभणी जिल्ह्यातील आदर्श अग्रणी ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या झरी ग्रामपंचायतीने आपल्या अमृत महोत्सवी 75व्या वर्षात सरपंच दिलीपराव सावंत यांच्या नेतृत्वात मोलाचे पाऊल टाकत नूतन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या बांधकामाचे आज शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी भूमिपूजन करण्यात आले। झरी गावचे सरपंच दिलीपराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मीनाताई रामप्रसाद बोर्डीकर या उपस्थित होत्या। या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायत कामकाज शुभारंभ, नागरिकांसाठी आरोग्य कार्डाचे वितरण तसेच माजी सरपंचांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। यामध्ये इलियासुद्दीन खतीब, सुमित्रा अंगद बोरकर, दीपक देशमुख आदी माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर वागीकर आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी झरी गावचे सरपंच दिलीपरावजी सावंत, उपसरपंच DK इनामदार, ग्रामविकास अधिकारी सतीश बनसोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। यावेळी झरी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। झरीची ग्रामपंचायत आमच्या आजोबा यांनी 1958 साली बांधली होती आणि आता कार्याचा विस्तार वाढल्यामुळे सदरील इमारत आम्हाला अपुरी पडत आहे। म्हणून आम्ही आता DVDF अंतर्गत नवीन मोठी इमारत अद्ययावत बांधण्याचा आता आज भूमिपूजन झालेले आहे। त्या इमारतीमध्ये सुसज्ज असं कार्यालय, मीटिंग हॉल, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी रूम्स, स्वच्छतागृह, ज्या सेवा आपल्याला देते शासन तलाठी कार्यालय असेल, कृषी विभागाचं कार्यालय असेल, या सर्वांची बसण्याची व्यवस्था तिथं आहे। कसं आहे की केंद्रापासून ग्रामस्तरापर्यंत कुठलाही डॉक्युमेंट आपल्याला आता ऑनलाईन अपलोड करायचं असेल, त्या हिशोबानं आम्ही पण आता ग्रामपंचायत निर्णय घेतला की नमुना नंबर 8 असेल, मृत्यू प्रमाणपत्र असेल, जन्माचे प्रमाणपत्र असेल, हेही आम्ही आता आपण घर बसल्या ते आपल्या क्लिकवर आपण QR कोडद्वारे काढू शकतो। त्याच्यामुळं ग्रामस्थांचा वेळ निश्चितच वाचणार। प्रयत्नाने त्याच्या फंडातून या ठिकाणी एक मोठे भव्य ग्रामपंचायतची इमारत या ठिकाणी होणार आहे। याचं भूमिपूजन या ठिकाणी सौ मीनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। या कार्यक्रमाला आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी खांडेकरताई, व्हिडिओ साहेब, चकोर साहेब, या ठिकाणी प्रभाकर दादा वागीकर, सगळे सन्मानित सदस्य उपस्थित होते। आदरणीय दिलीपराव सरपंच यांच्या बाबतीत प्रतिक्रिया द्यायची झालं तर पहिल्या प्रथम आपल्या भारतातली एक म्हण सांगतो आपणास, जो जानता है वही तानता है। परंतु चीनमध्ये एक संत होऊन गेले लाओ त्से, त्यांनी सांगितलेलं आहे जो जानता है वो तानता नहीं और जो तानता है वो जानता नहीं। सरपंच आमचे दिलीपराव असे आहेत की त्यांना सर्वच काही माहीत आहे, परंतु ते त्याचा बोलबाला करत नाही आणि जे काही करायचं ते दीन दुःखितांची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे जे धैर्य आहे, जी शांतता आहे आणि जी उत्सुकता आहे ते काम करण्याची त्यांनी या माध्यमातून सरपंच या पदाच्या सुरुवात केलेली झरीमध्ये आणि सर्व झरीवासियांनी या 15 महिन्यामध्ये ते अनुभवलं आहे। एवढंच त्यांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो आणि पुढील त्यांच्या राजकीय जीवनासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।